शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. उद्धव ठाकरे यांनी हात जोडले आणि केलं भावनिक आवाहन. राज्यात आभाळ फाटले. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले. जमिनी, पिकं, गुरंढोरं वाहून गेलेला शेतकरी खचला आहे. त्याच्यासमोर मोठं संकट उभं ठाकलेलं आहे. कालपासून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत. त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहेत. अनेकांना या नुकसानीचा मोठा धक्का बसलाय. अशावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मोठं आवाहन केलंय. उद्धव ठाकरे यांनी दुपारच्या सत्रात लातूर जिल्ह्यातील काटगाव आणि थोड्या वेळापूर्वी धाराशिवमधील इटकूर येथील नुकसानीची पाहणी केली. उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरुवात त्यांनी लातूर येथून केली. लातूरमधील काटगाव येथे त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. पिकाचं आणि शेतीचं किती नुकसान झाले याची माहिती घेतली. त्यांचा ताफा पुढे धाराशिव जिल्ह्यात पोहोचला. इथे इटकूर या गावात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी एक शेतकरी महिलेनं शेळ्या वाहून गेल्याचे, शेती वाहून गेल्याचं म्हटलंय. उद्धव ठाकरे आजच बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत. कारण एक संकट मराठवाड्यावरती कित्येक वर्षानंतर असं संकट कोसळलं असेल. आपत्ती मोठी आहेत, पण ज्या ज्या वेळेला असं संकट येतं त्या त्या वेळेला सरकार खंबीर असायला पाहिजे. मी इथे राजकारण करायला आलेलो नाही, पण त्याच बरोबरीने तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही. या सरकारला तुमच्यावरती अन्याय सुद्धा करायला होऊ देणार नाही हे सांगायला तुम्हाला आलेलं आहे. मला अभिमान, एका गोष्टीचा अभिमान शब्द कोणाला योग्य वाटेल, अयोग्य वाटेल, पण ओमदादा, कैलास, प्रवीण स्वामी, त्याच्यानंतर आपल्या अंबारस पण आणि सगळेच हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत, म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय, ओमदादा काय, त्यांना फोन केला की अरे बाबा तुम्ही पुरात उतरताय, जनतेला मदत करताय, शेतकऱ्याला मदत करताय, पण स्वतःची पण काळजी घ्या. पण त्यांनी मला उलट म्हणजे तिथून मला सांगितलं की साहेब आमची काळजी करू नका, आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीमध्ये तयार झालेलो आहोत, काय वाटेल ते होऊ दे, पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न जीवापाड करणार आणि करणारच, तसा त्यांनी तो केला. आजचं हे संकट केवळ शेतीने वाहून गेली, शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे. आणि हे संकट थोडं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली, कशी घोषणा केली याच्यावरती मी नंतर बोलेन, पण तूर्त मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य, तुमची योग्य वेळ येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत मांडला. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कल्पसा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे. माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा, ही पहिली मागणी आहे. दुसरी, तुम्हाला मान्य आहे की नाही मला सांगा, कारण मी तुमच्या समोर येईपर्यंत मध्ये मध्ये जे शेतकऱ्यांना भेटत आलो त्यांच्याकडनं निवेदन घेतलेली आहे. सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग, पण सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी आहे की आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये हे सरसकट मिळाले पाहिजेत. तुम्हाला मान्य आहे का? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, लातूर.